पश्चिम बंगाल, आसाम आणि पौंडीचेरी येथे भारतीय जनता पार्टीने मिळवलेला अभूतपूर्व विजय हा जनतेच्या विश्वासाचा, विकासाभिमुख राजकारणाचा आणि सक्षम नेतृत्वाचा भव्य विजय असल्याचे मत भाजपचे किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केले। या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आनंदाचे वातावरण असून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात ही विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कराड उत्तर मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात एकत्र येत या विजयाचा आनंद व्यक्त केला। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या व पेढे वाटून हा ऐतिहासिक विजय साजरा केला। पक्षाच्या या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। कराड उत्तर विभागातील भाजपचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा विजय केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून जनतेने विकास आणि स्थिर नेतृत्वाला दिलेला ठाम पाठिंबा असल्याचे मत यावेळी रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केले। जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, नरेंद्र मोदींचा, अमित भाई शांचा, देवेंद्र फडणवीसांचा, भारत माता की वंदे मातरम। मध्ये सत्ता आलेली आहे, काय खरं तर काल ज्या पद्धतीचा निकाल आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बघितला, समस्त भारतातील सर्व हिंदूंचा विजय झालेला आपल्याला सगळ्याला बघायला मिळाला। खऱ्या अर्थानं गेले अनेक वर्ष पश्चिम बंगालवरती किंवा पश्चिम बंगालमध्ये सत्ता येण्याची प्रतीक्षा आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी करत होतो। खऱ्या अर्थानं काल पश्चिम बंगालमध्ये मोठा घवघवीत विजय आपल्या सगळ्याला झालेला बघायला मिळतोय। त्या ठिकाणी जवळपास 200च्या वरती जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरच्या सर्व निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर आसाममध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विजय भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे। त्याचबरोबर पौंडीचेरीमध्ये सुद्धा आपल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी स्थापन होते। त्याचबरोबर अजून 2 राज्यात सुद्धा पूर्वीचा जो भारतीय जनता पार्टीचा टक्का होता त्याच्यापेक्षा जवळपास 10% टक्का हा भारतीय जनता पार्टीच्या मतदाराचा वाढलेला आहे। भविष्याच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सरकार बनवेल। या ठिकाणी भारतातल्या सर्व हिंदूंचा विजय झालेला खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीनं विजय झाला हा खऱ्या अर्थानं जगात एक नंबर भारतीय जनता पार्टीचा पक्ष झालेला आपल्याला सगळ्याला बघायला मिळतोय। यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, त्याचबरोबर आपले सगळ्यांचे नेते, देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शांची खऱ्या अर्थानं मेहनत, किंबहुना देशातल्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि पश्चिम बंगालमधल्या सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतल्यामुळं खऱ्या अर्थानं पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला बघायला मिळतोय। आसाममध्ये त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात विजय झालेला आपल्याला बघायला मिळतो।